अनेक महिलांना हल्ली गर्भाशयात गाठी हा प्रकार वाढायला लागलाय बघा. बऱ्याचदा पीसीओडी, पीसीओएस, ब्लड फ्लो जास्त असणे, कमी असणे, स्पॉटिंग होणे किंवा पिरियड्सच्या वेळेला पोटात दुखणे, अंग दुखणे. बऱ्याच महिला तर बेड रेस्ट घेतात. अगदी खूप हे प्रमाण जे आहे खूप वाढायला लागलंय. याच मध्ये आता गर्भाशयातल्या गाठी सुद्धा वाढत चालल्यात. हार्मोन्स मध्ये बदल किंवा जी बदलती लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये किंवा खाण्यामध्ये जो काही बदल होतो, या सगळ्याचा परिणाम आपल्या या गर्भाशयावर, आपल्या या पिरियडच्या सायकलवर होत असतो आणि मग या गाठी होणे हा प्रकार वाढत राहतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर पिंपळाच्या पानाचा रस एकतर तुम्ही घेऊ शकता, ज्याने पिरियडची जी सायकल आहे ती स्मूथ आणि व्यवस्थित चालू शकते. त्यानंतर तुम्हाला तुळशीच्या 5 अंगांचा काढा करून प्यायचा आहे. तुळशीच्या 5 अंगांचा काढा हा 21 दिवस करून पिल्याने गाठींमध्ये आराम पडू शकतो, गाठी कमी व्हायला मदत होऊ शकतात. आणि अगदी अनेक आमचे पेशंट असे आहेत जे फक्त आमच्या या इन्स्टा किंवा यूट्यूबच्या घरगुती उपायांमधून बरे झालेले आहेत. असे अनेक पेशंटचे अनुभव आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील असा कोणता त्रास असेल, हाच किंवा याच्या व्यतिरिक्त कोणता जरी त्रास असेल, तर खाली आमचा नंबर दिलेला असतो, तुम्ही कॉल करू शकता. आमच्या एक्सपर्ट्स आपल्याशी बोलतील. कोणत्याही आजारावर घरगुती उपाय हवा असेल तर तुम्हाला तो मिळेल. शिवाय अगदी योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. जरी आपल्या सेंटरला यायची गरज असेल, डॉक्टरांचा सल्ला गरजेचा वाटत असेल, तर तसं आपल्याला सांगितलं जाईल. तुम्ही एकदा सेंटरला येऊ शकता, नाडी परीक्षण करू शकता, मशीनद्वारे सुद्धा नाडी परीक्षण करू शकता. गर्भाशयातल्या अशाच गाठी कमी झाल्याचा एक अनुभव आहे जो आमच्या एका पेशंटने दिलेला आहे. तो मी आपल्याला पुढील प्रमाणे दाखवणार आहे. त्याच प्रकारे कोणत्याही उपायांवर सल्ला घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. गरज वाटल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग सुद्धा आपण करू शकतो. पिशवीच्या साईडला माझ्या मुलगीला गाठी झाल्या होत्या. ओके. साधारण 5.5 mm तिने सांगितल्या होत्या. आणि आम्ही सेम सुरू केलं. 17 दिवस कंप्लीट केलं आणि थोडे 2-3 दिवस थांबून आम्ही 21व्या किंवा 25व्या दिवशी आम्ही सोनोग्राफी केली. ओके. सोनोग्राफी केल्यानंतर ज्यांनी सोनोग्राफी केली त्यांनी आम्हाला एकच प्रश्न विचारला की गाठी गायब झाल्यात, नेमकं केलंय काय तुम्ही? पुन्हा मग आम्ही तो रिपोर्ट घेऊन मॅमकडे गेलो. मॅमना सांगितलं तर त्यांनी रिपोर्ट ज्या वेळेला बघितला त्यांनी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही औषध कोणतं खाल्लंय? काय सांगितलं काय त्यांना? सांगितलं की असंच स्वागत सरांचा आम्ही व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या अंगांचा काढा करून पिऊन आम्ही या गाठी बऱ्या केल्या.